गाडी ज्या व्यक्तीच्या नावाने आहे तो व्यक्ती जर वारला, मरण पावला, तर त्या केसमध्ये गाडी ट्रान्सफर करायची प्रोसेस काय? उदाहरणार्थ समजा वडील वारलेले असतील तर ती गाडी अगोदर त्यांच्या पत्नीच्या नावावर होणार. मग त्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील? त्यांचा मृत्यू दाखला लागेल, कुटुंबामधील इतर लोकांचा संमतीपत्र लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचं रेशन कार्ड मध्ये कमी केलेला झेरॉक्स लागेल. सगळ्यात महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये न्यूज द्यावं लागेल की सदरक व्यक्ती वारलेले आहेत, तर ही गाडी त्यांच्या पत्नीच्या नावावर आम्ही करत आहोत. यासोबत त्या पत्नीला व्हिडिओ केससाठी आरटीओ मध्ये हजर राहावं लागेल. त्याच्यानंतर ती गाडी त्यांच्या पत्नीच्या नावावर ट्रान्सफर होणार. बरं, हे सगळं झाल्याच्या नंतर जर ती गाडी त्यांना त्यांच्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर करायची असेल तर आईच्या नावाच्या नंतर, तर त्या केससाठी सुद्धा त्या पत्नीला आरटीओ मध्ये हजर राहावं लागतं. कारण तुम्ही जर कुटुंबातल्या कुटुंबात ओनरशिप चेंज करत असाल तर त्या व्यक्तीला आणि ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीला दोघांनाही आरटीओ मध्ये हजर राहावं लागतं.